महाराष्ट्राच्या मेळघाट भागातील आश्रमशाळेत विचित्र घटना घडली। परिणामी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। शाळेतील विद्यार्थिनी अचानक मोठ्याने हसू लागल्या, काही रडू लागल्या, काही अचानक ओरडू लागले, तर काही मुली शांत बसून कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नव्हते। आणि त्यानंतर गावात अशी अफवा पसरली की या मुलींना भूतबाधा झाली आहे। ही अफवा इतकी वाढली की अखेर आश्रमशाळेतील तब्बल 608 विद्यार्थी शाळा सोडून घरी गेले। शाळेच्या बाहेर असणाऱ्या झाडावर 12 भूत असून ते विद्यार्थ्यांना नेणार असल्याचे गावकरी सांगतात। पण खरंच या शाळेत भूत होतं का, की या सगळ्या मागं वैज्ञानिक कारण आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, अनेक मुलींनी एकाच प्रकारची लक्षणे का दिसू लागली, याविषयी सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी पंकज, आपण बघता बोल। ही शासकीय निवासी आश्रमशाळा अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा गावात आहे। या आश्रमशाळेत विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेतात। या शाळेत एकूण 608 विद्यार्थी होते। 7 ऑगस्टला रात्री शाळेतील 15 ते 16 मुलीमध्ये अचानक विचित्र लक्षणे दिसू लागली। काही मुली मोठ्याने हसायला लागल्या, काही रडायला लागल्या, काहींना पायातील घुंगरूचे आवाज ऐकू येत असल्यासारखं वाटलं। काही मुली एकदम शांत आणि सुन्न होऊन बसून राहिल्या। वसतिगृहाच्या अधीक्षका उज्ज्वला इंगले निवासी होत्या। त्यांना रडण्याचा आवाज आल्याने तात्काळ जागे झाले। स्थिती बघता मुलींना धीर देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पाणी पाजण्यात आलं, पण त्यांचे विचित्र हालचाली सुरूच होत्या। त्यांनी तात्काळ मुख्याध्यापक संजय चौधरी यांना माहिती दिली। त्यांनी मुलींना सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण गोष्ट इथेच थांबली नाही। सुरुवातीला काही विद्यार्थिनीमध्ये ही लक्षणे दिसत होती, पण त्यानंतर इतर मुलीमध्येही अशाच प्रकारचं वर्तन दिसू लागलं। काही वृत्तानुसार जवळपास 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसू आणि रडू लागल्या होत्या। 8 ऑगस्ट रोजी ही बातमी गावात पसरली। अधीक्षका यांनी त्या मुलींना हॉस्पिटलला दाखवलं, पण यांना कुठेही आजार नसल्याचं निदान झालं। मुलींना भूतबाधा झाली आहे, शाळेत भूत आहे, रात्री घुंगरू वाजतात, अशा अफवा वेगाने पसरल्या। गावकरी आणि पालक घाबरले। जवळपासच्या धारणी तालुक्यात अलीकडेच विषबाधेच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे भीती आणखी वाढली होती। पालकांनी शाळेत येऊन मुलींना घरी नेले। काहींनी स्थानिक मांत्रिक बोलवून पूजा अर्चाही केली। भीती इतकी वाढली की पालक मुलांना शाळेत ठेवायला तयार नव्हते। पण या घटनेनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली। जेव्हा काही दिवसाआधी एक मुलगी विचित्रपणे रडू लागली, तेव्हा शाळेतील मुख्याध्यापक डॉक्टरकडे न नेता मांत्रिकाकडे नेले होते। शाळेच्या जबाबदारीवर पालक मुलींना निवासी ठेवतात, पण त्या मुलीला डॉक्टरकडे न नेता मांत्रिकाकडे नेल्याने संताप वाढला। काही पालकांनी ही घटना शाळेच्या परिसरातील मोह झाडाशी जोडली। त्यांच्या मते झाड कापल्यामुळे किंवा झाडावर भूत असल्यामुळे ही समस्या झाली असावी, पण मुख्याध्यापक संजय चौधरी यांनी स्पष्टपणे नाकारलं। त्यांनी सांगितले की हे झाड सुमारे 6 वर्षापूर्वी खेळाचे मैदान तयार करण्यासाठी कापले होते। सध्याच्या घटनेशी त्याचा काहीही संबंध नाही। काही बातम्यांमध्ये असे म्हटले आहे की काही मुलींना भूतबाधेचे चित्रपट पाहिले होते आणि परिसरातील मोह झाडाबद्दल गैरसमज पसरले होते, त्यामुळे मुलीमध्ये भीती वाढली। आरोग्य विभागाने तातडीने गावात पथक पाठवले। कातकुंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अंकित राठोड आणि इतर डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली। काही मुलींना रुग्णालयात नेण्यात आलं आणि मनोविकार तज्ज्ञांनी तपासणी केली। डॉक्टरांचे निष्कर्ष स्पष्ट होते, हे भूतबाधा नसून मास हिस्टेरिया आहे, म्हणजेच तीव्र मानसिक ताण आणि चिंतेमुळे घडलेले सामूहिक मानसिक प्रतिक्रिया आहे। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक नायडू यांनीही सांगितले की ताण आणि भीतीमुळे ही लक्षणे दिसली आहेत। सर्वांना सेम मानसिक ताण होतं, त्यामुळे यावर सामूहिक प्रतिक्रिया आली। शाळेचा अभ्यास, गृहपाठ, नेहमी होणारे चाचण्या, वाढता अभ्यासक्रम यामुळे ताण आला असावा। तसेच जेव्हा 1-2 मुलीत लक्षण दिसले, तेव्हा इथे भूत असल्याची भीती सर्वांना झाली, म्हणजेच याचा मानसिक ताण सर्वांना सारखा होता, म्हणून मुलींनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली। अमरावतीहून विशेष समुपदेशन पथकही आलं, त्यांनीही हेच कारण सांगितलं। 13 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ सदस्य नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे आणि प्रवीण देशमुख मेळघाटात पोहोचले। त्यांनी डोमा, पाचडोंगरी, खडीमल या गावामध्ये जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला। त्यांनी स्पष्ट केले की शाळेत भूत नाही, ही पूर्णपणे अफवा आहे। 14 ऑगस्ट रोजी राज्य आदिवासी आयुक्त लीना राठोड यांनी डोमा गावाला भेट दिली। समुपदेशनानंतर सुमारे 200 विद्यार्थी शाळेत परतले। उर्वरित विद्यार्थी अजूनही घरी आहेत, त्यांना शाळेत बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही पालक अजूनही
भूतबाधा असल्याचं कारण सांगून शाळेत मुलांना पाठवण्यास तयार नाहीत। या मास हिस्टेरियाचे अनेक लक्षणे दिसतात, जसे की अचानक भीती वाटणे, रडणे किंवा मोठ्याने ओरडणे, कारण नसताना हसणे, चक्कर येणे, हातपाय कापणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाची धडधड वाढणे, मळमळ किंवा उलटी येणे, डोकेदुखी किंवा पोटदुखी, अशक्तपणा, थकवा, काही वेळ प्रतिसाद न देणे किंवा बेशुद्ध पडणे, कधीकधी असामान्य हालचाली किंवा विचित्र वर्तन करणे। महत्त्वाचं म्हणजे ही लक्षण खोटी नसतात, व्यक्तीला ती प्रत्यक्षात जाणवू शकतात, मात्र तपासणीत त्यामागं एखादं संसर्गजन्य किंवा विषारी कारण न सापडता भीती, तणाव आणि सामूहिक मानसिक वातावरण कारणीभूत असू शकतो। यावर उपाय म्हणजे लक्षण असलेल्यांना वेगळं ठेवणं, आश्वासन देणं, भीती दूर करणं, समुपदेशनातून ताण कमी करून त्यांना आनंदात ठेवणं। यावर आरोग्य टीम काम करत आहे। अंतिम निष्कर्षात भूतबाधा नसून मास हिस्टेरिया असल्याचे सिद्ध झाले आहे। 7 ऑगस्टला सुरू झालेली ही घटना 9 ऑगस्टपर्यंत 608 विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेली आणि डॉक्टरांनी मास हिस्टेरिया ठरवले आणि भीती दूर करण्यासाठी शिक्षण आणि विवेक हेच खरे उपाय आहेत। ही घटना आश्रमशाळेतील सुविधा, मानसिक आरोग्य आणि अंधश्रद्धेबद्दल प्रश्न उपस्थित करते। या प्रकरणाविषयी तुमचे मत काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा।